मित्रांनो, गव्हाची ओंबी माझ्या हातामध्ये आहे आणि बायबल सांगतो जोपर्यंत गव्हाचा दाना जमिनीमध्ये पडून तो मरत तोपर्यंत तो पीक घेऊ शकत. बायबल सांगते की येशू हा तशाच प्रकारे गव्हाचा दाना होऊन त्याने आपला प्राण ह्या जगामध्ये वाहिला. का तर त्याच्या मरणाद्वारे अनेकांना जीवनाची प्राप्ती झाली. हा गव्हाचा दाना जमिनीमध्ये पडतो, मरतो, अनेक पीक त्याच्यामधलं अशा प्रकारे बाहेर येतात. प्रियजनांनो, ख्रिस्त प्रभू येशू 2026 वर्षापूर्वी आपल्यासाठी, अखिल मानवासाठी तो भूतलावरती आला. तो मेला, तो गाडला गेला, तो पुन्हा उठला आणि तो जिवंत आहे. बायबल सांगते की आजही त्याची कबर रिकामी आहे. तो ख्रिस्त मेला आणि त्याच्या मरणाने आम्हा मानवाला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती झाली. प्रियजन हो, श्रोता गणो जे मला ऐकत, प्लीज येशूच्या बलिदानाचं स्मरण करा. तो का जगामध्ये आला? मानवाचे पापी स्वतःवरती घेण्यासाठी. तो त्या कबरेमध्ये गेला, तो पुन्हा उठला, तो स्वर्गामध्ये आज गेल्या वचनामध्ये म्हटलं बायबलच्या योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये की मी जातो तुमच्याकरता जागा तयार करावास. प्लीज तुम्ही त्या ख्रिस्ताच्या बलिदानावर, प्रेमावरती विश्वास ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्वर्गामध्ये जे स्थान तो तयार करत आहे तिथे परमनंटली स्थान प्राप्त होईल आणि देवाचं गौरव होईल. पुन्हा एकदा सांगतो, गव्हाची ही जी ओंबी माझ्या हातामध्ये आहे. आम्ही आता अशा प्रकारे ऐकले की तो गहू जमिनीमध्ये पडतो, मरतो, त्याच्यामध्ये अनेक पिकं बाहेर. ख्रिस्त आला, मेला, काता जगाला कारणाची प्राप्ती झाली आणि त्याने देवाचं गौरव. जीसस लव्ज यू सो मच. आमेन.